तर हे गाईज, आजचा न्यू ब्लॉग एक नवीन विषयावरती. आज आहे 22 फेब्रुवारी आणि आज आमच्या कॉलेजकडून एक इंडस्ट्री व्हिजिट आहे. आणि ती व्हिजिट याबद्दल आहे की टॅबलेट्स वगैरे जे काही सिरप वगैरे जे काय असतं ते कसं बनवलं जातं, कसं कोट केलं जातं, कसं पंच केलं जातं, हे सगळं त्या व्हिजिटमध्ये दाखवलं जाणार आहे. तर ती व्हिजिट आहे नरेला. इथून डिस्टन्स खूप जास्त आहे, पण बाय कॉलेज बस आम्ही तिथं त्या लोकेशनवरती जाणार आहे विथ फॅकल्टी. आणि तिकडं जाऊन माहीत पडणार काय काय कसं आहे सगळं तिकडं जाऊन माहीत पडणार. तर जायचं आहे 8:30ला. तर न जास्त टाईम घालवता आम्ही इथून कॉलेजला जाऊ आणि तिथून लोकेशनवरती. आणि हा विसरू नका, तुम्हाला लाईक करायचं, कमेंट करायचं, शेअर करायचं आणि मेन थिंग तुम्हाला सबस्क्राईब करायचं चॅनलला. बाय. पुढचं मी तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दाखवते. बाय. कॉलेजमध्ये पोचून आम्ही सगळे एक जागी जमा झालो विथ फॅकल्टी आणि नंतर ग्राउंड फ्लोअरवरती गेलो बसचा वेट करत. मग फायनली बस आल्यावरती आम्ही सगळे बसलो आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता बसल्यावरती काही नाही, फक्त एन्जॉय केलं जाता जाता. कोणी काय खात होतं, कोणी काय करत होतं. आम्ही तिथं नाचलो, गाणी म्हणलो, तेही क्लिप्समध्ये बघू शकतात. इथं सिग्नेचर करत होते अटेंडन्ससाठी, जे की मॉनिटर होतं बाय सिग्नेचर. आणि इथं काही क्लिप्स नाचताना, गाताना, एन्जॉय करताना. यानंतर आम्ही लोकेशनवरती पोचलो आणि फर्स्टली आम्ही ॲप्रन वेअर केलं, जे की ऑब्व्हियसली निडेड होतं. आणि त्यासोबत जे काही लागणार होतं जसे की ग्लव्स, मास्क, कॅप्स, जे काही लागणार होतं ते कॅरी केलं. चाललो आहे आम्ही इंडस्ट्री व्हिजिटला. आज जाणार, त्यानंतर कॅप घालायचं आहे, मास्क घालायचं आहे, इवन स्लीपर्सही घालायचे आहेत, जेणेकरून तिथं कंटॅमिनेट नको व्हायला. आणि पुढचं नंतर तर इथं सर्वजण रेडी होत होते विथ कॅप अँड मास्क, कारण की आम्हाला आधीच इन्स्ट्रक्शन दिले होते कंटॅमिनेटेड नको व्हायला. म्हणून आम्ही कॅप आणि मास्क वेअर केलं आणि मग एंट्री केली. एंट्री केल्यावरती जेवढे काही सेक्शन होते सर्व बघितले. अलाउड नव्हता, फक्त एक व्हिडिओ भेटलाय ज्याच्यात की मेडिसिन्स पंच होत्या, तुम्ही बघू शकता. जस्ट झाली आमची इंडस्ट्री व्हिजिट. तिकडं अलाउड नाही होतं शूट करायचं, फोटो काढायचं, त्यामुळे नाही करता आलं. जर इफ करता आलं असतं तर मी काही क्लिप्स लावले असते, पण अलावच नव्हतं, मग मी काही शूटच नाही केला. जस्ट झाला आमचं व्हिजिट. या व्हिजिटमध्ये गोळ्या कसे बनवले जातात, कसं पॅक केलं, सगळं काय होतं, सगळं एक एक दाखवलं गेलं. जेवढे वेगवेगळे डिपार्टमेंट होतात त्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये कसं काय केलं जातं ते सगळं दाखवलं गेलं. तिथं जे काही गोळ्या बनत होते, ऑब्व्हियसली गोळ्यांचा वास येतो, त्या वासने इतकं डोकं भिरभिरतंय, एवढं डोकं भिरभिरतंय, बघू शकतो तुम्ही चेहऱ्यावरती. आणि माझंच नाही, सगळ्यांचा चेहरा असं झाला आहे, म्हणजे एवढं थकलेल्यासारखं झालं आहे ना. पण ऑब्व्हियसली नाही, छान एक्सपिरियन्स होता तसा, पण ऑब्व्हियसली वेगळा एक्सपिरियन्स होता. तर ते सगळं दाखवलं गेलं जस्ट. आणि आता बघू, पोटात काहीच नाही आहे. सकाळपासून निघालो 8:30 वाजेपासून, पोटात काहीच नाही. बघू कुठं थांबायचं, काय थांबायचं, तिकडे खाऊ आणि मग निघू. डिस्टन्स पण खूप आहे जर बघायला गेलं तर. आमच्या कॉलेजपासून ते इथपर्यंत मॅक्स 1.5 समथिंग काहीतरी डिस्टन्स आहे. तो दिसला नाही, कारण की जातानाच एवढं हसी मजाक करत गेलो, तर तो डिस्टन्स कळालाच नाही. पण आता कळतोय, कारण की काहीच नाही आहे पोटात आणि खूप थकलो आहे. खूप रेस्टॉरंट शोधता एक रेस्टॉरंटमध्ये आलो आणि कोणाला काय खायचंय, कोणाला काय खायचंय, सगळ्यांचे एक म्युच्युअल डिसिजनने आम्ही कसं तरी एक रेस्टॉरंट थांबवलं. ऊन म्हणजे अक्षरशः असे डोळे बंद होतात, एवढं ऊन आहे, म्हणजे लिटरली असे डोळे बंद होतात, एवढं ऊन आहे.
खायची तर एक तर इच्छा होत नाही, पण भूक म्हणजे खूप 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 जास्त लागली आहे. खूप 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 थांबून आत्ता जाऊन आले. जस्ट झालं जेवण करून. एवढं छान वाटतं म्हणजे लिटरली खूप जास्त छान, कारण की सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि एवढं फिरून एवढे व्हिजिट करून ऑब्वियसली कोणाला भूक नाही लागणार. खूप जास्त भूक लागली होती. आता जाऊन खाल्लंय आणि आता एवढी झोप आली आहे ना, एवढं फुल जेवलो आहे म्हटल्यावरती झोप पण खूप जास्त येणार आहे. आता सरळ बसमध्ये जाऊ आणि पुढचं तुम्हाला नंतर भेटू. फायनली आले घरी. खूप जास्त थकले, खूप 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 जास्त थकले. म्हणजे लिटरली आता काही न बोलतात सरळ झोपायची वेळ आले. असं वाटतं ना, न चेंज करता न फ्रेश होता तसंच झोपायचं पण नाही. आजचा ब्लॉग इथंच एंड करते. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. बाय.